हे यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज बुधवार. तर बुधवारी सकाळी सकाळी मला खूपच उशीर झाला होता उठायला. 5:30 वाजून गेले होत्या. म्हणून म्हणलं आता पटकन करते शिराच. मग शिरा करून घेतला आणि हे अक्रोड मी बारीक केलेले तसेच राहिले साईडला. मग ते काही कच्चे खाल्ले तरी चालतात म्हणून मी वरून टाकलं आणि मग परत मी थोडंसं वाफ काढून घेतली. सकाळी सकाळी जरा जास्तच गडबड असते. परत सकाळी मला अजून उठायला उशीर झाला. मी परत थोड्या वेळ झोपले होते आणि 9ला क्लास असतो आणि क्लास चालू व्हायला खूप थोडा वेळ राहिला होता. माझी आंघोळ राहिली होती म्हणून एवढ्या फास्ट मी आवरलं होतं. तर खूप पसारा पण पडला होता. रात्रीचा भरपूर पसारा तसाच होता. माझं ते आवरायचं चाललं होतं. किती फास्ट वेगाने मी केले ते मलाच माहिती. खूप फास्ट. आणि नंतर असा पसारा आवरत होते. मुलं तर बॅगमधून ते हे पण काढत नाही, डबा बॉटल ते आपण राहिलेले असतात, त्या पण मलाच काढायला लागतात परत कधीतरी चुकून राहिल्या तर. मग नंतर क्लास चालू झाला. ही अशी क्लासची धावपळ. खूप गोंधळ करतात मुलं. त्यांना शांत बसवणं एक टास्कच आहे. नंतर देवपूजा करून घेतली. देवपूजा झाल्यावर कसं छान वाटतं, प्रसन्न. मला कापूर जाळायचा होता. ते काय लवकर जळतच नव्हता. त्याला खूपच कष्ट घेतले. मग तो जळाला. नंतर मुलांना अजून डोसाच खायचा होता आज पण, म्हणून तो डोसा केला. स्वरा म्हणाली मी ट्राय करते. पण ती एक वेळ एकाच ठिकाणी एवढं ते फिरवत होती की ती त्या ह्यालाच शिजून बसलं पळीला, म्हणून ती स्वतःच हसत होती. मग संध्याकाळी आम्ही अशी भाकरी केली होती आणि अंड्याची भाजी. भाकरी अशा टम फुगलेल्या होत्या, पडदे सुटतात असे. मग ते मुलांना आणि मिस्टरांना पण खायला छान वाटते अशी भाकरी. मग मी अंडी सोलून घेत होते. अंड्याची भाजी, कारण काल काय भाजीला करावं कळतच नव्हतं आणि बुधवार होता म्हणून मी अंड्याची भाजी करून घेतली. अंड्याची भाजी, भात, बाजरीची भाकरी करून घेतल्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो होतो. सगळे एकत्र मिळून जेवतो संध्याकाळीच. दिवसभर काय वेळ मिळत नाही एकत्र जेवायला. संध्याकाळीच चौघे पण असं मस्त निवांत गप्पा मारत, टी व्ही बघत असं जेवण चाललेलं असतं आमचं. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा चॅनलला.